बेळंकीत पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन पाहुयांचे एसटीएल मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत। राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मिरज यांच्या वतीने अंगणवाडी बेळंकी येथे पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात बेळंकी बीट अंतर्गत येणाऱ्या सलगरे, चाबुकस्वारवाडी, बेळंकी, जानरावाडी, संतोषवाडी, शिपूर, कदमवाडी, डोंगरवाडी व पायापाचीवाडी येथील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। 0 ते 6 वयोगटातील मुलांना देण्यात येणारा सकस व संतुलित आहाराचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। तसेच गरोदर माता व स्तनदा माता यांना देण्यात येणाऱ्या आहाराची व आरोग्याची जनजागृती देखील करण्यात आली। सुपरवायझर सौ मयुरी रोडे व सरिता ओबाळे यांनी पोषण पंधरवडा साजरा करण्याचा उद्देश यांची सविस्तर माहिती सांगितली। पोषण पंधरवडा साजरा करण्यासाठी बेळंकी बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी बहुमोल परिश्रम घेतले। पोषण पंधरवडा सोहळा पाहण्यासाठी पंचायत समिती सदस्य सौ सुजाता पाटील, सरपंच सौ सारिका शिंदे, उपसरपंच संतोष कांबळे व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते। यावेळी आहार प्रदर्शन पाहण्यासाठी अंगणवाडी सुपरवायझर मयुरी रोडे, विद्या लाटणे, कांचन कांबळे, सरिता ओबाळे, लता चव्हाण तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर उपस्थित होते। या कार्यक्रमात गरोदर मातेची ओटी भरणे हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला। पाहूया यावेळी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया। आपल्या थीम असतील किंवा आपला जे पोषणाचे विषय असतील, पोषण असेल तर त्याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करणे। मुलांना माहित व्हावं काय जुन्या परंपरा आधुनिक काळातला चॉकलेट केक। हे नाचणीचं आंबील आहे। नाचणी म्हणजे हे थंड धान्य आहेत आणि उन्हाळ्यात हे नाचणीचं आंबील पिल्यामुळं मुलांच्या किंवा सगळ्यांच्या शरीरात थंडावा निर्माण होण्याचं हे काम करते। आणि आताच्या युगात जंक फूडपेक्षा आंबील ही महत्त्वाचे आहे, ते सर्वांना समजावं म्हणून हे नाचणीचं आंबील तयार करून आणलेलं आहे। नमस्ते। एकात्मिक बालविकास सेवा योजना मिरज प्रकल्पांतर्गत बेळंकी बीटमध्ये आज बेळंकी गावामध्ये पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला। यामध्ये ज्या शासनाने निर्धारित करून दिलेल्या ज्या 5 थीम आहेत त्यानुसार स्टॉलची मांडणी केली। यामध्ये माता बालक संरक्षण ही पहिली थीम आहे। दुसरी थीम आहे की मेंदूच्या विकासासाठी लवकरात लवकर उत्तेजन। तिसरी थीम होती की खेळणी आधारित मुलांचं शिक्षण। चौथी आहे की स्क्रीन टाईम कमी करणं, म्हणजे मुलं आत्ताच्या काळात जे मोबाईल वापरणं जे जास्त आहे तर त्याचा तो जो स्क्रीन टाईम कमी करणं तो आहे। आणि 5वी महत्त्वाची सगळ्यात थीम आहे की लोकसहभागातून अंगणवाड्यांचं सक्षमीकरण करणं, लोकसहभाग गोळा करून अंगणवाड्या सोयी सुविधांनी युक्त करणं। ह्या 5 थीमवर मिरज प्रकल्पातील सर्व 8च्या 8 बीटमध्ये हा पोषण पंधरवडा 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये साजरा होत आहे। आज या ठिकाणी बेळंकी बीटच्या वतीने राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत पोषण पंधरवडा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। तरी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सर्व आशा वर्कर यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं खूप छान पद्धतीनं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी पारंपरिक जे मुलांच्या शरीरासाठी पोषक असणारे समतोल आहार या ठिकाणी जो आवश्यक असतो मुलांच्या शारीरिक वाढीसाठी तो या ठिकाणी सर्व बेळंकी बीटमधील अंगणवाडी सेविकांनी, मदतनीसने आणि आशा वर्कर यांनी खूप छान पद्धतीने पदार्थ वेगवेगळ्या पद्धत करून आणलेले होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।